गावठी चिकन थाली तयार झालेली आहे. तर मंडळी, आज मी तुम्हाला गावठी कोंबड्याचं रस्सा करून दाखवणार आहे. त्याचबरोबर गावठी चिकन थालीसुद्धा तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपीला सुरुवात करू. गावठी चिकन धुवून घेतलेलं आहे, पाण्यात ठेवलेलं आहे. आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर मसाला तयार करण्यासाठी मी 2 कांदे घेतले, छोट्या 2 वाट्या खोबरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर अद्रक, लसूण, कोथिंबीर, तेजपत्ता आणि बेडगी मिरची घेतलेली आहे. इकडे मी मिरी आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. त्याचबरोबर जिरं आणि बडीशेप घेतलेली आहे. आता आपल्याला पहिले खोबरं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता खोबरंसुद्धा भाजून झाले. त्याचबरोबर आता आपल्याला कांदासुद्धा असाच भाजून घ्यायचा आहे, ब्राऊन होईपर्यंत. कांदासुद्धा भाजून झाला आहे. आता आपल्याला थोडं तेल घेऊन सगळे खडे मसाले घालायचे आहेत. लसूण घालायचं आहे, अद्रक, जिरं आणि बडीशेप. त्याचबरोबर बेडगी मिरचीसुद्धा. आणि हे सगळं भाजायचं आहे. तर तुम्हाला गॅस कमी करायचा आहे, फुल ठेवायचा नाही आहे. थोडक्यात फ्राय झालं की नंतर आपल्याला हा कांदा खोबरं त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि परत मिक्स करून आपल्याला हा मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. मंडळी, गावठी कोंबड्यासाठी मी हा मसाला तयार केलेला आहे माझ्या पद्धतीने. तर तुमच्या पद्धतीने कोणता मसाला असेल तर तो नक्की कमेंट करून सांगा. मी त्या पद्धतीचा मसाला घेऊन नक्की एकदा रेसिपी बनवल आणि व्हिडिओ करून अपलोड करल. तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगू शकता. आता आपण मसाला तयार करून ठेवलेला आहे. आता इकडे फोडणी देऊ. फोडणीसाठी तेल वापरलेलं आहे. एक कांदा घेतलेला आहे. ब्राऊन झाला की टोमॅटो घालून घ्या. त्याचबरोबर आता हे मिक्स करून झाले. आता तिखटप्रमाणे तुम्हाला लाल तिखट वापरायचं आहे. तर 2 चमच मी लाल तिखट घातले, अर्धा चमच हळद घातलेली आहे. हळद कमी वापरलेली आहे. त्याचबरोबर आपला तयार झालेला मसाला आहे तो टाकायचा आहे. आता तुमचं चिकन ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे ते मसाला टाकायचा आहे. आता इथे मी गरम मसाला घातलेला आहे, मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये गावठी चिकन घालायचं आहे, मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि ह्या मसाल्यामध्येच आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, गॅस कमी करून आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 1 ग्लासभर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. म्हणजे त्या ताटात बसेल तेवढं, कारण तेच पाणी आपल्याला परत रश्श्यामध्ये घालायचं आहे. आणि इकडे बाजूला मी पाणीसुद्धा गरम करून ठेवलेलं आहे. 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला चांगली वाफ द्यायची आहे. म्हणजे ह्या चिकनमध्ये मसाला छान असा मुरला जातो आणि टेस्ट पण मस्त येते, चव छान लागते. जर गावरान कोंबडा असला, जुना कोंबडा असला तर तो शिजून घेतला जातो, कुकरला शिजून घ्यायचा असतो. पण हा कवळं चिकन होतं, त्याच्यामुळे मी डायरेक्ट फोडणीला दिला आणि रस्सा बनवलेला आहे. छान असा लाल भडक रस्सा तयार झालेला आहे. आता हे पाणी मी गरम करून ठेवलेलं होतं तेच घालून घेतलेलं आहे आणि आपला रस्सा तयार झालेला आहे. उकळी आलेली आहे. आता इकडं मी थाली सजवते. तर सुक्कं चिकन बनवलेलं आहे, गावठी रस्सा बनवलेला आहे, ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू आणि आपली गावठी चिकन थाली तयार झालेली आहे. कशी वाटली मंडळी रेसिपी? आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकदा ही रेसिपी ट्राय करा, गावठी कोंबड्याचं रस्सा, आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.